मैत्रिणींनो, आपला एकतरी दिवस असा जातो का हो की ज्या दिवशी आपण अजिबात कसलीच क्लिनिंग केलेली नाहीये? नाही ना? मग रोज जर आपल्याला स्वच्छता करावी लागते, तर या सगळ्या स्वच्छतेवरती अगदी महागडे प्रोडक्ट्स रोज रोज खर्च करण्यापेक्षा आज आपण अगदी स्वस्तात मस्त क्लिनिंग करणार आहोत. सुरुवात करूयात आपल्या फ्रीज पासून. फ्रीज मध्ये काही ना काही सांडामांड होत असते आणि जर त्याकडे दुर्लक्ष झालं तर फ्रीजचा खूप खराब वास येतो. अशा वेळी झटपट आपल्या कामी येतं ते म्हणजे व्हिनेगर. या व्हिनेगरचा एक स्प्रे आपण बनवणार आहोत आणि यामध्ये फक्त पाणी आणि व्हिनेगर आहे. अर्धी बॉटल मी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये अर्धी बॉटल व्हिनेगर. आता हा स्प्रे नेहमी तयारच ठेवायचा. डायरेक्ट व्हिनेगर कधीच अप्लायन्सेसवर वापरायचं नाही, कारण ते ऍसिडिक असतं आणि यामुळे अप्लायन्सेस खराब होण्याची शक्यता असते. थोडं तरी त्यामध्ये पाणी हवंच, ते डायल्यूट करूनच वापरायचं. हे सोल्युशन स्प्रे केल्यानंतर 5 ते 10 मिनिटाचा रेस्टिंग पिरियड द्यायचा आणि त्यानंतरच क्लीन करायचं. इथे वाईप करण्यासाठी मी वापरणार आहे हा रियुजेबल बांबू टॉवेल. हा टॉवेल इको फ्रेंडली तर आहेच, शिवाय एक टॉवेल 100 वेळा वॉश करून आपण पुन्हा वापरू शकतो. तुम्ही देखील असा हा किचन टॉवेल नक्की यूज करून पहा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलीच आहे. तर पहा, एवढी खराब झालेली ही ग्लास फक्त या स्प्रेमुळेच एकदम चकाचक स्वच्छ झाली. याच पद्धतीने रोज खराब होणारा डायनिंग टेबल. आता माझा ग्लास टॉप आहे, तुमच्याकडे मार्बल असेल किंवा वुडन असेल तरी देखील हा स्प्रे त्यावर तुम्ही स्प्रे करू शकता. फर्निचर देखील कोणतंही असो, वुडन, ग्लास, प्लाय किंवा कोणतंही लॅमिनेट, या स्प्रेमुळे ते अगदी व्यवस्थित स्वच्छ होतं. शिवाय या सोल्युशनचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत, त्यामुळे तुम्ही या सोल्युशनने बिनधास्त क्लिनिंग करू शकता. पण कधी कधी अगदीच हार्ड स्टेन जर असतील तर व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन ते बॉईल करायचं आणि हे सोल्युशन गरम असतानाच वापरायचं. जसं की मला पहा, बऱ्याचदा कॉमेंट्स येतात की आमचा किचन ओटा पांढरट पडलेला आहे, तर तो कसा स्वच्छ करायचा? तर हे त्यावर परफेक्ट सोल्युशन आहे. हे सोल्युशन गरम असतानाच किचन ओट्यावरती स्प्रेड करायचं आणि एखाद्या घासणीने, तारेची घासणी असेल तर खूपच छान, तुमचा जर जास्त ओटा पांढरट झाला असेल तर घासणीने व्यवस्थित घासून घ्यायचं, म्हणजे जो काही पांढरा क्षारांचा थर असतो ना त्यावर चढलेला, तो लगेच निघून जातो. इथे एक काळजी घ्यायची, स्टीलची कोणतीही वस्तू डायरेक्ट व्हिनेगरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ द्यायची नाही. व्हिनेगर नेहमी डायल्यूट करायचं आणि मगच ते स्टीलवर वापरायचं, नाहीतर स्टील देखील खराब होतं. तर तुम्ही तुमचा पांढरा पडलेला ओटा अशा पद्धतीने स्वच्छ करून पहा, तो झटपट अगदी स्वच्छ होईल, संपूर्ण त्याच्यावरचे क्षार निघून जातील. रोज मस्त असा किचन ओटा स्वच्छ केल्यानंतर यावरती हे आपलं जे आधी बनवलेलं सोल्युशन होतं ते स्प्रे करून ठेवायचं, टाइल्सवर, गॅसच्या खाली, पूर्ण ओट्यावरती. म्हणजे काय होईल ना, तुमच्या घरात जर झुरळं, मुंग्या जर असतील तर त्या देखील कमी होतील. व्हाईट व्हिनेगर आपल्या घरात नेहमीच असायला हवं. कुकिंग बरोबर क्लिनिंग मध्ये सुद्धा ते तेवढंच महत्वाचं आहे आणि अगदी स्वस्तात मस्त क्लिनिंग प्रोडक्ट आहे. त्यामुळे दर महिन्याच्या यादीमध्ये व्हाईट व्हिनेगर असायला हवं. आता तर पहा, उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यात नेहमी सतावणारा प्रॉब्लेम तो म्हणजे प्रचंड घाम येतो आणि त्यामुळे अशा ज्या शर्टच्या कॉलर असतात त्या पहा पूर्ण काळ्या होऊन जातात. आणि रोज रोज या अशा कॉलर जर ब्रशनी आपण घासत बसलो ना तर ती कॉलर फाटून जाते. त्यामुळे काय करायचं, तर पाण्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाकायचं आणि त्यामध्ये असे कपडे भिजत घालायचे. कमीत कमी अर्धा तास तरी हा कपडा भिजायला हवा. आणि पांढरे कपडे तुम्हाला जर जास्तीत जास्त पांढरे शुभ्र स्वच्छ करायचे असतील ना, तर त्यासाठी सुद्धा हे सोल्युशन फार महत्वाचं आहे. तर आता मी या सोल्युशन मध्ये सगळे पांढरे कपडे भिजत घातले होते, तर पहा अर्ध्या तासातच पाण्याचा रंग बदललेला आहे. म्हणजे यामध्ये असणारी जी धूळ वगैरे होती कपड्यातली, ती सगळी या पाण्यामध्ये उतरली आहे आणि कॉलरचा मळ देखील पहा बराचसा निघालेला आहे. आता जे थोडंफार राहिलेलं आहे ते अशा पद्धतीने फक्त हाताने चोळून घ्यायचं. ब्रश लावला की कॉलर लवकर फाटते, त्यामुळे शक्यतो असं हाताने चोळूनच कॉलर स्वच्छ करायची. आणि यानंतर मग तुम्ही हे कपडे मशीनला लावू शकता किंवा हँड वॉश देखील करू शकता. माझे सगळेच पांढरे कपडे आहेत, मी एकत्र भिजत घातले होते, त्यामुळे मी ते सगळे कपडे आता मशीन वॉशच करणार आहे. आता वॉश केल्यानंतर देखील मी तुम्हाला लगेचच दाखवते की आपले हे सगळे पांढरे कपडे अगदी छान स्वच्छ पांढरे शुभ्र निघालेले आहेत. एक एक कपडा सुद्धा तुम्हाला दाखवते पहा.
अजिबात त्याच्यावरती कसलाच डाग राहिलेला नाहीये. कॉलर देखील स्वच्छ झालेली आहे आणि त्याचा रंग, पांढरा रंग सुद्धा एकदम असा खुलून दिसत आहे. तर अशा पांढऱ्या कपड्यांसाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा तुम्ही नक्की वापरून पहा आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे मला जरूर कॉमेंट करा. फरशी पुसण्यासाठी आपण खूप वेगवेगळे महागडे क्लीनर्स वापरतो आणि फरशी काय आपल्याला उन्हाळ्यात तर अल्टरनेट डेजला पुसावीच लागते. एखादा दुसरा हार्ड स्टेन वगळता फरशीवर जास्तीत जास्त धूळच असते. मग त्यासाठी नेहमी असेच महागडे क्लीनर्स वापरण्यापेक्षा तुमच्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाका. काही हार्ड स्टेन्स वगळता फक्त व्हिनेगरने सुद्धा फरशी व्यवस्थित स्वच्छ होते. नेहमीच अगदी महागड्या प्रोडक्ट्स वरती खर्च करण्याची गरजच नाही. फरशी अगदी खूपच खराब असेल, लहान मुलं सारखी खेळत असतील, तर मग तुम्ही त्यामध्ये ॲडिशनली बेकिंग सोडा देखील वापरू शकता किंवा मग मीठ देखील. स्वस्तात मस्त दोन्हीही ऑप्शन्स आहेत. घरातले आरसे. माझ्याकडे तर 2 लहान मुली आहेत, त्यामुळे आरसे तर माझे फार खराब होतात. पण या सोल्युशनमुळे ते झटपट स्वच्छ देखील होतात. या आरशांबरोबरच आपल्या खिडक्यांच्या काचा असतील किंवा कोणतेही ग्लासवेअर्स असतील, हे सगळे या सोल्युशनमुळे अगदी व्यवस्थित स्वच्छ होतात. पहा आता इथेही मी फक्त एकदाच सोल्युशन स्प्रे केलं आणि या किचन टॉवेलने फक्त पुसून घेतलेलं आहे. एकदम ग्लास क्लीन झाली. आपले चष्मे स्वच्छ करण्यासाठी सुद्धा हे सोल्युशन उत्तम आहे. म्हणजे बाजारात मिळणारं महागडं सोल्युशन आणण्यापेक्षा अशा सोल्युशनचा एक स्प्रे नेहमी आपल्या वर्किंग टेबलच्या जवळ ठेवायचा. सारखंच चष्म्याला हात लावणं होतं आणि मग त्याच्यावरती स्टेन्स येतात. त्यामुळे काम करता करता नेहमी आपल्याला तो पुसावा लागतो. तर या सोल्युशनमुळे तो झटपट स्वच्छ होईल. सतत हात लागून खराब होणारे असे हे पांढरे स्विच बोर्ड. वरचे वर जर स्वच्छ केले ना तर ते अजिबात खराब होत नाहीत. मग आता हेच नेहमी स्वच्छ करण्यासाठी असं सोल्युशन उपयोगी येतं. स्विच बोर्ड जर अगदीच काळा झाला असेल तर त्यावर कोलगेट लावणं योग्य. ते तुम्ही कोलगेटनं स्वच्छ करा. पण अगदी थोडाफार धूळ साठली असेल किंवा थोडासा चिकटपणा जर आला असेल, मोस्टली आपल्या किचन मधल्या स्विच बोर्ड्सला थोडासा चिकटपणा येतो. तर असं थोडंफार काही झालं असेल तर या सोल्युशनमुळे अगदी व्यवस्थित हे झटपट स्वच्छ होतात. वरचेवर जर अशा सोल्युशननी स्विच बोर्ड स्वच्छ केले तर ते कायम नव्यासारखे राहतात. आता सगळ्यात शेवटचा क्लिनिंग हॅक तो म्हणजे आपल्या रोज लागणाऱ्या घासण्या. यामध्ये फूड पार्टिकल्स अडकून बसतात आणि त्या जर स्वच्छ नाहीत झाल्या वेळेवर तर त्यातून खराब वास यायला लागतो. त्यामुळे अधूनमधून गरम पाण्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाकायचं आणि 15 ते 20 मिनिटांसाठी या घासण्या त्यामध्ये भिजत ठेवायच्या. या घासण्यांमध्ये अडकलेले फूड पार्टिकल्स किंवा जे तेलकटपणा असतो या घासण्यांचा तो आपोआप वेगळा होतो. पहा तुम्हाला पाण्यावरती हे सगळं तेलकट थर वगैरे तरंगताना दिसत असेल तर लगेचच या सोल्युशनमुळे या घासण्या स्वच्छ होतात. तर मग मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मधून-अधून स्वस्तात मस्त क्लीनिंग केली तर क्लीनिंग प्रॉडक्ट वरती उगाचच आपले खूप सारे पैसे खर्च होणार नाहीत. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असला तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.